प्रकाश आंबेडकर साहेब हे आमचे ज्येष्ठ आहे आणि मी नेहमी त्यांचा सन्मान करतो। मला असं वाटते की ते जे ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहे की आज आम्ही त्यांचा आदर करतो, सन्मान करतो आणि मला असं वाटते माझ्या जीवनामध्ये राजकीय दृष्टिकोनातून आंबेडकरी जनतेने मला खूप काही दिलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर सदैव हे आमच्या हृदयामध्ये राहील। मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो। ते मोठे असल्यामुळे ते आम्हाला काही बोलू शकतात, काही करू शकतात, पण तरी मला असं वाटते की एक ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करतात, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या हृदयामध्ये आहे। मला असं वाटतं की त्यांनी आंबेडकरी जनतेला ज्या पद्धतीनं आम्ही लोक न्याय देत आहे, ज्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत ताकदीनं उभा आहे, आपण सगळे मिळून काही आमचं चुकलं असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगावं, पण आम्ही प्रामाणिकतेनं गोरगरिबांची, शेवटच्या घटकांची सेवा करत राहतो। बाबासाहेब आंबेडकरांनी जे खऱ्या अर्थानं दिशा दाखवली आहे त्या दिशेवर चालण्याचं काम करतो। तरी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला कधी बोलवावं, कधी बोलून सांगावं की कुठं आमचं चुकलं, कुठं आमचं चुकीचं काम आहे, कशामुळं आम्ही अंदर जाणार आहे, काय चुकी केली आम्ही, हे जर आंबेडकर साहेबांनी सांगितलं तर मी नक्कीच त्यांनी सांगितलेल्या निर्देशाचं पालन करीन। आता मला असं वाटते न्यायालयीन प्रक्रिया आहे। कास्ट स्क्रुटनी कमिटी हे यांनी 3 वेळा सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी ती कमिटी बनलेली आहे आणि 3 वेळा कास्ट स्क्रुटनी कमिटीने जर नवनीत राणाच्या फेवरनी दिलेला आहे। सगळा होम इन्क्वायरीपासून विजिलन्सपासून सगळ्या प्रक्रियेचं पालन करून जर कास्ट स्क्रुटनी कमिटी सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननं बनली आणि त्यांनी जे पद्धतीनं नवनीत राणाच्या बाजूला निकाल दिला आहे 3 वेळा, हायकोर्टाचा निकालसुद्धा जेव्हा हायकोर्टामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हायकोर्टाचा निकाल हा सुद्धा नवनीत राणांच्या फेवरनी आहे। एक निकाल जो अगेन्स्ट गेला त्याच्यात जे राजकारण झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये तो निकाल प्रलंबित आहे। सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश येईल, पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही कायदेशीर पूर्ण बाजू आमच्या मजबूत आहे आणि नियमाचं पालन करूनच आम्ही सगळं काम केलेलं आहे। सगळ्या कागदपत्र आमचे नियमानी आहे आणि कोणाची जात काय आहे हे मला असं वाटते कास्ट स्क्रुटनी कमिटीला पावर असतात आणि त्याच्यावरही सुप्रीम कोर्ट जे आदेश देईन त्याचं आम्ही नक्की पालन करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।